12 प्लॅन कॉम बॉक्स मध्ये पाठवा. आल्या 2 सवारी वापस आल्यात आणि त्यांनी सांगितलं फ्रीज देखील दाखवा. सेमीफायनल नंबर 1 हा पण पाहतो. प्रेक्षकांच्या भेटीला येत्या मानसी स्पोर्ट आयोजित डेरवली प्रीमियर लीग 2025 आणि पहिली सेमीफायनल रंगली जाईल. सई स्पोर्ट त्यांच्या विरोधात हर्ष चॅलेंजर अशी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अतुल भोईर आणि त्यांच्या अगेन्स्ट धनंजय भोईर. 2 संख्ये मातब्बर खेळाडू एकमेकांसमोर आवाज पाहायला मिळतील. आमचे सन्माननीय आपण पाहायला गेलं मानसी स्पोर्टचे आधारस्तंभ विष्णू शेठ भोईर देखील उपस्थित. त्यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती. अगदी आपण पाहायला गेला बालाजी व्यंकटेश रेसिडेन्सीचे अगदी मेंबर्स आपण पाहतो. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विश्वेश्वर भोईर यांना विनंती करतो. बालाजी व्यंकटेश रेसिडेन्सीचे खरं तर मेंबर्स आहेत सदस्य. अगदी त्यांचा शुभ सन्मान केला जा. बॅटर पाठवा त्यांच्या आतमध्ये. चला हर चॅलेंजर वेल आपल्याकडे नाही. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा धनंजय भोईर. चला वेळेचं बंधन आहे. कृपया सहकार्य करा. तुमच्याकडून सहकार्य अपेक्षित आहे. DPL धमाका. परंतु आपण पाहायला गेला बालाजी व्यंकटेश रेसिडेन्सीचे कमिटी मेंबर्स आपण पाहतोय. त्याचा शुभ सन्मान आमचे सन्माननीय मानसी स्पोर्टचे आधारस्तंभ विष्णू शेठ भोईर. कॅमेरामॅन फोकस करा प्रेझेंटेशन बॉक्सला. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. हर्ष चॅलेंजर सन्मानित केले जात आहे. सन्माननीय आपण पाहतोय आपण पाहिलं विष्णू शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते बालाजी व्यंकटेश रेसिडेन्सीच्या सर्व मेंबर्स. चला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही टीमचे 12th मॅन या कॉम बॉक्स मध्ये. 3 ओव्हरची मॅच आपण असेल आणि आता पहिली बॅटिंग करायची वेळ आहे. अगदी हर्ष चॅलेंजर चॅलेंज केलाय सई स्पोर्ट टीमला आणि त्यांचा खेळ कसा राहील त्यांच्या अगेन्स्ट अतुल भोईर. त्यांच्या आपण पाहिली कमालीची इनिंग 30 धावसंख्येची मागच्या मॅच मध्ये 12 बॉल 34 इनिंग त्यांची आपण पाहिली. गोलंदाजी देखील कमालीची पाहायला मिळाली. आणि पहा कोण जेवायचं अजूनही बाकी असेल ना त्यांनी कृपया जेवून घ्या. कारण डेवरलीकरांचं आयोजन म्हटलं खाण्यापिण्याची कमतरता नसते. अतुल भोईर त्यांचं आयोजन आहे आणि आम्हाला देखील सकाळपासून शीतपेय असू द्या सर्व काही आपण पाहिल्या गोष्टी आमच्यापर्यंत देखील पुरवल्या गेल्या. चांगलं आयोजन आहे. डेरवलीकर कशात कमी नाही आहेत त्यांनी दाखवलं. आणि पूर्ण आपण पाहायला गेला पनवेल तालुक्याने देखील पाहिल्या यूट्यूबच्या माध्यमातून. आणि आगरी जिगरी आपण पाहायला गेला दोस्ती केली तर शेवटच्या क्षणा परत परंतु गद्दारी केली तर नक्कीच आपण पाहायला गेला तुम्हाला माहिती आहे काय घडतं. आणि सन्माननीय नरेश भाई शेलके आपण आज विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष आहे स्वागत आहे DPL धमाकामध्ये. मॅचला सुरुवात करा. आता जास्त वेळ घेऊ नका. 5 मिनिटाचा अवधी एका षटकासाठी आणि 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा क्लॉक सेट तुमच्यासाठी असेल. अगदी स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहिलं हर्ष चॅलेंजर टीमचे अगदी विस्फोटक बॅटर दशरथ धुमाल. नॉन स्ट्राईक एंड वरती जयेंद्र भोईर आपण पाहतो. गोल्डन ट्रॅक वरती टीमच्या आपण पाहायला गेला कॅप्टन आहेत सई स्पोर्ट टीमच्या आणि डेरवली टीमचे देखील अगदी आपण पाहायला गेला कॅप्टन पंचाचा सिग्नल आला. मॅचला सुरुवात होईल. 4:38 टायमिंग झाला. क्लॉक सेट या. पहिलाच बॉल अतुल भोईर यांचा फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. पहिल्याच बॉल वरती तडाखा धमाका केला. दशरथ धुमाल यांनी ठोकला षटकार. सुरुवात सेमीफायनल नंबर 1 ची DPL ची अशी फायनल कशी असेल आतुरता लागले. परंतु आपण पाहायला गेला तर नक्कीच कमालीचं कमबॅक आवाज पाहायला मिळाला अतुल भोईर यांचं. अगदी एक्सपिरियन्स भरपूर आहे अतुल भोईर यांच्याकडे आणि त्याचा वापर अगदी आपण पाहिलं. दशरथ धुमाल आणखीन एक चांगलं बॅटल
कित्येक वेळा डेरवली गावासाठी दोन यावस खेळाडू एकमेकांसोबत अगदी चांगला खेळ करताना आपण पाहिलं असेल, परंतु आता एकमेकांच्या विरोधात यावेळेस पाहायला मिळतील. व्हाईट बॉल टीमची टोटल आपण पाहतोय 7 या अंकावरती. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने भिरकाव व्हायचा होता, पण तो याबाबत चतुर आणि चालाक मास्टर माइंड अतुल भोईर बसवला या बॉलवरती, बीट केला दशरथ धुमाल. दोन एक्सपिरियन्स खेळाडू एकमेकांच्या समोर आपण पाहायला गेलं. डेरवली गावाचे हिरे आहेत, एका बाजूला दशरथ धुमाल, दुसऱ्या बाजूला अतुल भोईर. आपण पाहतो अगदी दोन खेळाडू मोठ्या, त्यांचा खेळ देखील आपण पाहिला. अगदी चढाओढ चालू आहे त्यांच्यामध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर अतुल भोईर यांचा कमबॅक या बस पाहायला मिळालं. दशरथ धुमाल स्लोवर डिलिव्हरी, स्लॉक स्वीपचा फटका, बॉलला उडवला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, आलाय षटकार. अगदी पाहायला गेलं षटकाराला टीमची टोटल 13 अंकावरती जाऊन पोहोचले. आता थोडेसे महागडे ठरतात अतुल भोईर. सटीक होता, अगदी खोबऱ्या टप्प्याचा बॉल पडतात, जडतात आपल्या सही स्पोर्ट साठी. अगदी क्षेत्ररक्षक फक्त एक सिंगल रोखू शकत नाही. अगदी प्रभाकर नाईक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक अतुल भोईर यांचं प्रगती पथावरती अद्यापर्यंत. आता स्ट्राईक एंडवरती आपण जयंता भोईर. यावर स्लॉक स्वीपचा आडवा बॅटनं उडवला, बॉलला पाठवला सीमा रेषा पार, आलाय षटकार. वीस धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अतुल भोईर आपण क्वचितच पाहत असो आपण, परंतु चांगला गोलंदाज आहेत आणि त्याच्यासाठी ओळखले जातात. परंतु याबाबत थोडेसे महागडे नक्कीच याबाबत पाहायला मिळाले. त्याचं कारण होतं फक्त आणि फक्त अगदी दशरथ धुमाल आणि जयंता भोईर. काय कमालीची बॅटिंग सुरुवात, विस्फोटक केल्या, अगदी धमाकेवर धमाके पाहायला मिळाल्या. सेमी फायनल नंबर 1 त्यांना देखील माहिती आहे आपल्याला फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर जिंकायची आहे मॅच. अगदी जो हारेल तो नक्कीच परतीचा प्रवास त्याला करावा लागेल या स्पर्धेमधून, DPL मधून. पण दुसऱ्या षटकासाठी आणखीन एक वेगवान यावेळेस आपण पाहतोय आमिर भोईर गोल्डन ट्रॅक वरती तयार झाल्या. दुसऱ्या षटकासाठी स्ट्राईक एंडवरती दशरथ धुमाल यावेळेस पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल लिव्ह केला, पाहावं लागेल. यस सिग्नल आलाय सरांचा. व्हाईट बॉल असेल जमिनीला हात समांतर केल्या. व्हाईटचा सिग्नल आलाय. टीमच्या टोटल मध्ये एक धाव ऍड केली जाईल. 21 धावा धावफलकावरती लागल्या जातील. आमिर भोईर पहिल्याच बॉलवरती दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाले. प्रेक्षकांच्या नजरा लागल्या अगदी या मॅच कडे. पुन्हा एकदा तयार आहेत राईट मोर द विकेट ना. पुन्हा एकदा लिव्ह केलं, बॉलला सोडला, जाऊ दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट दिशा खराब आणि दिशा भरकटल्या. अगदी आमिर या बॉल अगदी या षटकामध्ये 2 सलगचे व्हाईट बॉल. टीमची टोटल 22 अंकावरती डबल दुरी या बस लागली. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो 22 धावा कमबॅक करावा लागेल. दशरथ धुमाल प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे अलॉंग द कार्पेटला गुदगुल्या करत काऊ करण्याच्या रिझन मध्ये. अतुल भोईर बॉल वरती येतील, परंतु या बस चांगला फेकी पहा, थ्रो किती कमालीचा. आणि अतुल भोईर यांना डीप मधून थ्रो पाहिला, चांगली फेकी, चांगले क्षेत्ररक्षक सर्वच क्षेत्रामध्ये अतुल भोईर यांचं नाव आहे. आणि आपण पाहिलं टीमची टोटल 23 या अंकावरती ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो हर्ष चॅलेंजर या टीमची. आता जयंता भोईर स्ट्राईक एंड वरती. आमिर कमबॅक केला या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा फ्लोविंग स्लॉक स्वीप उडवला, बॉलला जल्लोष होतोय रत्नागिरीच्या चिपलून. मार तू भावा, उचलून आला या बॉल वरती षटकार. विचार केला त्यांच्या बॅट मधून लगातार 2 6 अगदी मागच्या मॅच मध्ये ओव्हर मध्ये देखील पाहिलं होतं आणि आता एक म्हणजे आता ते स्वतः वैयक्तिक पाहायला गेलं षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. यावेळेस इनसाइड आउटला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवलं होतं. आउटफील्ड खराब आहे थोडीशी आणि यावेळेस 2 तर कंप्लीट केल्या. 2 धाबा. आता लक फॅक्टर सही स्पोर्ट टीमच्या बाजूनं
परंतु या बॉल वरती येतील 2 धाबा टीमची टोटल 31. 31 धाबा धावफलकावरती यावेळेस पाहायला मिळतील. 31 धाबात आणि सुरुवात धमाकेदार आहे. अजूनही ब्रेक थ्रू मिळवला नाही सई स्पोर्ट टीमच्या गोलंदाजांना. आमिर भोईर यांच्याकडे क्षमता आहे ती दाखवावी लागेल. क्षमता आहे आमिर भोईर यांच्याकडे. मी म्हटलं होतं अतुल भोईर यावेळेस तिसऱ्या अटॅम्प मध्ये पकडला असेल. यस इट्स टेकन. पहिला धक्का बसवा हर चॅलेंजर या टीमला. धनंजय भोईर आणखीन एक एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आमिर भोईर मी म्हटलं होतं कला आहे कौशल्य व्हेरिएशन आहे त्यांच्याकडे आणि व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. आणि अतुल भोईर यांनी काय कमालीचा झेल टिपला गेला आपण पहिला काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. आणि पहिला धक्का बसला हर चॅलेंजर टीमला. अगदी 31 या अंकावरती धनंजय भोईर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाली. एक मॅच आजच्या दिवसात स्मरणात असेल. अगदी षटकाराने फिनिश केली होती. म्हणजे आक्रमकता त्यांच्या देखील हातामध्ये त्यांच्यामध्ये देखील आपण पाहायला गेला दमकम आहे. धनंजय भोईर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पहा अलंग कार्पेट फटका केसला काऊ कॉर्नर रिजन मध्ये अमित भोईर आहेत. दुसरीचा प्रयत्न धनंजय करतात परंतु यावेळेस रोखलंय. त्यांना माहिती आहे अतुल भोईर यांच्या हातामध्ये बॉल आहे. एक सिंगल या बॉलवरती टीमची टोटल 32. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. अद्यापर्यंत आपण पाहतो अगदी धावसंख्येचा आलेख वरच्या दिशेने आता प्रवास करतो ट्रॅव्हल करतो. हर चॅलेंजर टीमचा ब्रेक थ्रू येऊन सुद्धा देखील कमालीचा आवाज आपण पाहायला गेला. स्कोर कार्ड वरती धावगती स्लोवर डिलिव्हरी पिक केला. बॉलला फेकून द्या फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला यावेळेस बॅटरनं. आणि यावेळेस पाच टोकला या बॉलवरती षटकार. शेवट खराब केला अगदी दसरा धुमाल यांनी. आणि टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 38 या धावसंख्येवरती. 38 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 38. आपण जर पाहिलं दसरा धुमाल मध्ये एक धाव अतिरिक्त एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड केली जाईल. टीमची टोटल 42. 42 ऑन स्क्रीन वरती स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता. DPL धमाका सेमीफायनल नंबर 12 सई स्पोर्ट त्यांच्या अगेन्स्ट हर चॅलेंजर. आणि 42 धावा धावफलकावरती लागल्या. विशाल कदम त्यांचा देखील खूप चांगला खेळ राहिला आजच्या दिवसात. बॅटची कडा आहे परंतु दोन क्षेत्ररक्षक फसले त्या बॉलवरती. आणि बॉल चालला लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये. पाटील यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती भगवानजी पाटील आणि शत्रुघ्न पाटील यांना देखील विनंती आहे. तिन्ही मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती. आपण टीमची टोटल सर 46. 46 धावा धावफलकावरती 50 चा आकडा गाठाच्या अगदी उंबरट्यावरती पाहायला मिळते हर्ष चॅलेंजर. त्यावेळेस पहा चांगली डिलिव्हरी पाहिली. वेगानं बॉल किपरच्या हातामध्ये विसवला गेला. अगदी वरुण यांनी कमबॅक केलं. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सिट बॅक. आणि यावेळेस कमबॅक केला यंगस्टरनी. यावेळेस आपण पाहिलं अतुल भोईर यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला. अगदी आमिर भोईर देखील महागडे ठरले. 16 धावा त्यांनी कर्ज केल्या परंतु आपण पाहायला गेला 46 धावा धावफलकावरती आहेत. अद्यापर्यंत वरुण विशाल दशरथ धुमाल स्ट्राइक वरती गरजेचं तोच प्रयत्न परंतु पाहावा लागेल. नियम तुम्हाला देखील माहिती आहे जेव्हा दोन बॅटर क्रीज सोडतात तेव्हा स्ट्राइक रोटेशन होते परंतु आपण पाहायला गेला अगदी स्ट्राइक एंड वरती विशाल असतील. डगआउट मधून आवाज येतोय चला हा चॅलेंजर आवाज येऊ द्या. तुमचा अगदी उत्साह देखील समजला पाहिजे. DPL धमाकाच्या माध्यमातून 46 धावा धावफलकावरती 50 धावा गाठेल का हा अंक गाठेल का हा चॅलेंजर ही टीम नक्कीच पाहिला जाईल. विशाल कदम स्ट्राइक एंड वरती वरून
गोल ट्रॅक वरती राईट मोर द विकेट ना. यावेळेचा बॉल हुक केला डीप लॉंग लेग एरियामध्ये आला. या बॉल वरती चौकार. यस 50 धावा कंप्लीट झाल्यात हर चॅलेंजर टीमच्या. चांगला टोटल आपण पाहतो. आता 18 बॉल्स मध्ये अर्थात 3 षटकं. 51चा पाठलाग करावा लागेल अतुल भोईरांच्या सई स्पोर्ट या टीमला. त्याआधी अगदी जाऊया डीजे कडे आणि डीजेच्या नंतर रवींद्र दरे सन्माननीय सन्मान शेळके, मधुकर पाटील माजी सरपंच, विकास शेळके, सोपान पाटील, पंकज पाटील, ज्ञानदेव दरे, भरत गायकवाड, रमेश शेळके, सुदाम भोईर, महेंद्र पाटील, सोपान भोपी, गजानन भोईर, पप्पू वायभासे, त्यानंतर कृष्णा दिघे, भगवान पाटील, शत्रुघ्न पाटील, अमोल पाटील, अनिल भोईर, संदीप भोईर, कृष्णा चिखलेकर, बळीराम चिखलेकर, अनंता मुंडे, कांतीलाल भोईर, सोपान भोईर, लहू शेळके, हरेश शेळके, वसंत पाटील, गोपाल पाटील, पांडुरंग पाटील, रोनेश शेळके, महेंद्र टकले, संतोष पाटील, गुरुनाथ शेळके. सगळ्या मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं. सगळ्या मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाकडे येऊन असं नसतं व्हायचं. डीपीएल धमाका 2025 2K25 का ये बेहतरीन ड्रामा, बेहतरीन बल्लेबाजी हुई थी. बल्लेबाजी करते हुए यहाँ पे हर्ष चैलेंजर टीम ने 50 रनों का आंकड़ा चेस किया. 51 रनों की जरूरत है. आरंभिक 2 बल्लेबाज यहाँ पे मैदान के अंदर दाखिल होते हुए. जनार्दन भोईर देखिएगा क्या बेहतरीन 14 रन बनाए थे. उसके बाद दशरथ धुमाल नॉट आउट 20 रन 20 रनों की इनिंग को अंजाम दिया था. बेहतरीन इनिंग. आरंभिक 2 बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए नजर आएंगे. अभी मेहमान देखिएगा मंच की तरफ आते हुए नजर आ रहे हैं. सभी का हम करेंगे स्वागत, स्वैग से करेंगे सभी का स्वागत. और यहां से देखिएगा 2 आरंभिक बल्लेबाज, 51 रन कम नहीं है. जहां तक हर्ष चैलेंजर की बात करें, क्या धमाकेदार बल्लेबाजी हुई थी. अब बल्लेबाजी करनी होगी यहां पे. बल्लेबाजी करने वाली टीम सही स्पोर्ट. इक्यावन रनों की जरूरत है. डीपीएल धमाका 2025 तमाम मान्यवर यहां पे आ चुके हैं. सभी का हम करेंगे स्वागत डेरवली प्रीमियर लीग 2025 में. सन्माननीय अनंताजी पाटील, श्रीमान अनंताजी पाटील यांना विनंती असेल यावं. बापू यांना विनंती असेल आपण यायचं. यस, अंपायर का ग्रीन सिग्नल. यहां से आता हुआ गेंदबाज तैयार रहेंगे. धनंजय भोईर पहली गेंद अमीर के लिए घूम कर खेलने की कोशिश. यहाँ पे देखिएगा पहली गेंद बाउंड्री लाइन के पास जाती हुई. वहां पे खिलाड़ी है मौजूद लेकिन थोड़ा सा फंबल हुए थे और यहां से
ये रन नंबर आएंगे 3 रन कंप्लीट किए। अच्छी फील्डिंग वहां पे देखने को मिली। 3 रनों के साथ शुरुआत हुई है बल्लेबाजी करते हुए यहाँ पे सही स्पोर्ट डेरवली टीम की। टारगेट बहुत बड़ा है। सन्माननीय भगवान नानू पाटील आणि सर्व सोसायटीमधील पाहुणे यांना विनंती केली जाते की आपण मुख्य मंचावर यायचं आहे। सन्माननीय भगवान नानू पाटील यांचे आपण बबन नानू पाटील यांचे आपण मनापासून स्वागत करूयात। बढ़िया स्ट्रोक स्ट्रेट डाउन द ग्राउंड। इस बार सीधे बल्ले से खेल दिया, गेंद जाएगी आउट ऑफ द रो। 6 रन। ऊपर 16 रन। उसके बाद हमने देखा कि वरुण भोईर के गेंदबाजी के ऊपर 13 रन आए थे। गेंदबाज तैयार, सिंगल की मांग की है, यहां पे रनआउट का खतरा। डेंजर एंड पर अटैक करने की कोशिश, दूसरी की मांग की थी लेकिन एन वक्त पर रोका है बल्लेबाज को। टीम का टोटल 1 से आगे जाता हुआ 10 रन। 10 रन बनाए। अब 15 गेंदों के ऊपर जरूरत है 41 रनों की। क्या जबरदस्त माहौल। सभी मेहमान मंच पर बैठे हैं, उन सभी का हम स्वागत करेंगे। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे ओवर द विकेट के साथ। ओ पैड पर लगी थी गेंद। 1 रन तो आएगी जरूर, लेकिन 1 रन से खासा फर्क नहीं पड़ेगा यहां पे बल्लेबाजी करने वाली गेंदबाजी करने वाली हर्ष चैलेंजर टीम को, क्योंकि बल्लेबाजी करते हुए क्या धमाका किया था। बड़ा टारगेट सेट किया है 50 रनों का, 51 रनों का। तो उसको अगर चेस करना है आपको तो बड़े बड़े शॉट खेलने पड़ेंगे, अन्यथा इस बड़े प्रतियोगिता से हाथ धोना पड़ेगा। फर्स्ट सेमीफाइनल, एक तरफ रहेगी टीम सई स्पोर्ट डेरवली और उनके खिलाफ है हर्ष चैलेंजर। घूमकर खेलने की कोशिश, जगह बनाने की कोशिश थी, यहां पे वाइड बॉल कॉल है। एक सा की 1 रन बनेगी। बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। रन बनेंगे 13। धनंजय भोईर गेंदबाजी करते हुए टीम का टोटल रन संख्या की बात करी जाए तो 13 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 13 1-3, 4 बॉल 13 रन। और कोई डाउट है तो क्लियर कीजिएगा। हाँ सांगते पहिल्या बॉल मध्ये आल्या 3 रन, दुसऱ्या बॉल मध्ये आला षटकार। बारह रन। थोड़ा सा तकनीकी खराबी हुई थी, स्कोरर भी हमारे साथ जुड़े, होता है कभी कभी। 12 रन हो चुके हैं ओवर द विकेट के साथ। इस बार गेंदबाज तैयार। ओ मिस्टर मिसो खिला हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे, यहां से विकेट डाउन। पहला विकेट यहां से पीछे जाता हुआ। आउट होने वाले बल्लेबाज दादा सूल मैदान के बाहर। गणेश निंबाळकर, जर तुम्ही झेल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि समीर शेख यांनी जर झेल पकडला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल। कुणाकडनं? सागर बोलके। नए बल्लेबाज अतुल भोईर मैदान के अंदर दाखिल होते हुए टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है इस वक्त 12 रन बन चुके हैं। सागर साहब यहाँ पे बैठे हमारे साथ जुड़े, जिन्होंने पैसा लगाया। चाहते हैं टीम जीते, अपने दोस्त जीते, लेकिन देखा जाएगा, वक्त बताएगा, ढलता सूरज बताएगा किसके पक्ष में जाती है जीत।
मिस्टामिंग स्ट्रोक है, इस बार दूसरा विकेट जाने की संभावना। व्हाट अ कैच, व्हाट अ कैच, बेस्ट कैच ऑफ दिस डे कहा जाएगा। क्या दौड़ लगाई थी खिलाड़ी ने, और एक विकेट डाउन होता हुआ यहां पे बल्लेबाजी करते हुए सही स्पोर्ट डेरवली टीम का। मैदानामध्ये एक ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल की बात करी जाए तो 2 विकेटों की नुकसान पर 12 रन। अठारह गेंदों के ऊपर अब जरूरत है 39 रनों की। बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। दिनेश पाटिल, माफ कीजिएगा, रुपेश शेंडे जो खुद ओनर है टीम के। हालांकि फर्स्ट सेमीफाइनल में थोड़ी सी लड़खड़ाती हुई गेंदबाजी हुई थी सही स्पोर्ट डेरवली टीम की, उसी की बदौलत एक बड़ा टारगेट सेट किया था हर्ष चैलेंजर टीम ने। अब 39 रनों की जरूरत है आने वाली 18 गेंदों के ऊपर। रुपेश शेंडे मैदान के अंदर दाखिल। बारह गेंदे 39 रनों की जरूरत है। गेंदबाज नए गेंदबाज के साथ चलेंगे। आउटसाइड ऑप्शन वाइड बॉल कॉल है। एक्सा की 1 रन मिलेगी। 1 रन से बढ़ता हुआ रन संख्या अगर देखे जाए तो 13 रन बन चुके हैं। सनी काजारे नए गेंदबाज। ओवर द विकेट के साथ सनी तैयार। वो लगातार की दूसरी गेंद खराब डाली गई सनी काजारे द्वारा। शरीर से दूर फेंकना चाहते थे, रनों को बचाने की कोशिश करनी है गेंदबाजों को, उसकी बदौलत आउटसाइड द ऑप्शन यॉर्कर लाइन की गेंदबाजी करते हुए थोड़ी सी खराब गेंदबाजी। अमीर भोईर इस वक्त स्ट्राइक में। एक ही ऐसा खिलाड़ी है जो इस वक्त सही स्पोर्ट को बाहर निकाल सकता है मुसीबत से। ये लगातार की तीसरी वाइड गेंद सनी काजारे। 3 गेंदें लगातार की वाइड फेंकी गई गेंदबाज द्वारा। टीम के टोटल 3 से आगे जाती हुई 15 रन। 15 रन बन चुके हैं। हालांकि टारगेट बड़ा है, उसकी वजह से शायद टेंशन नहीं लग रहा है यहां पे हर चैलेंजर टीम को। 6 छक्के लगाने हैं। ये आया पहला छक्का। 6 रन आएंगे और 6 रनों के साथ टीम का टोटल आगे रफ्तार से जाता हुआ 21 रन। ग्यारह गेंदें अब जीतने के लिए 30 रनों की जरूरत है। डीजे वाले भाई आइएगा जरा, अब सेमीफाइनल फाइनल के मुकाबले थोड़ा सा जल्लोश होना चाहिए। सब खेमा शान की जरूरत है। दूर वाली छोर से गेंदबाज यहां पे देखिएगा सनी काजारे। वाइड 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 और 6 छक्का खाया है, यानी कि एक गेंद के ऊपर रन दिए उन्होंने 9 रन। 11 गेंदें 30 रनों की जरूरत है। मुकाबला अभी ना जीती है सही स्पोर्ट डेरवली टीम, ना जीती है हर चैलेंजर। मुकाबला बैलेंस है। 11 गेंदें जीतने के लिए जरूरत है 30 रनों की। देखा जाएगा। और अमीर भोईर इकलौता ऐसा खिलाड़ी है जो किसी भी वक्त में मुकाबले को यू टर्न कर सकता है। कर्जा है उनके ऊपर रनों का, क्योंकि उन्होंने भी मार खाया था गेंदबाजी करते हुए। 16 रन खाए थे, उस कर्जे को उतारना चाहते हैं। ये गेंद अच्छी गेंद डाली गई। शक की नजर से हम अमीर ने अंपायर की तरफ देखा, लेकिन सही गेंद, अंपायर का सही फैसला। और एक डॉट गेंद। अब गेंदें बचेगी 10 और जीतने के लिए 30 रनों की जरूरत। 10 गेंदें 30 रन। और ये सीधा स्टेट डाउन द ग्राउंड। ये दूसरा छक्का और 4 छक्के चाहिए जीतने के लिए। अब रनों की रफ्तार 6 रनों के साथ बढ़ती हुई 27 रन।
खिलाड़ी सरदर्द बन चुका है गेंदबाजी करने वाली टीम, यानी कि हर्ष चैलेंजर टीम। आमिर भोईर इस गेंद को छोड़ा जरूर है और यह गलती की है, डॉट बॉल आया। अब गेंदें बचेगी 8 और जीतने के लिए 24 रनों की जरूरत। 8 गेंदें 24 रन। गेंदबाज तैयार, सनी काजारे ओवर द विकेट के साथ घुमाकर खेला और एक बड़ा हिट, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द रो, 6 रन, 6 रन। सात गेंदें बची, अब जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। क्या जबरदस्त मुकाबला। ऐसे लग रहा था कि हर चैलेंजर टीम को कि यह मुकाबला हमारे लिए आसान है, लेकिन नहीं भाई, एक खिलाड़ी है जो काल बनकर खड़ा है हार और जीत के बीच में, जिसका नाम है आमिर भोईर। ओवर द विकेट के साथ सनी तैयार। ये वाइड है, तो ये मौका बनेगा फिर एक बार आमिर के लिए। 1 रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 34 रन। अब गेंदें बची है 7 और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। 7 गेंदें 17 रन। 9 सेकंड में खड़े हैं रुपेश शेंडे, तमाशा देख रहे हैं। बस आप खेलो बिंदास, कोई दिक्कत नहीं है, मैं खड़ा रहूंगा वहां पे, ओनर है टीम के। ओ इस बार देखिएगा, दन 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 करता हुआ और एक छक्का। वाह, इस बंदे ने तो दिल जीत लिया, पूरे डेरवली वासियों का दिल जीत लिया। एक अकेला इकलौता खिलाड़ी जो इस वक्त हार और जीत के बीच में दीवार की तरह, चट्टान की तरह खड़ा है, आमिर भोईर। आमिर भोईर। अब गेंदें बची है इस वक्त 6 और जीतने के लिए 11 रन। रुपेश अगर छक्का लगाते हैं तो हमारे सागर भाई, उनकी तरफ से 500 रुपए का इनाम है। रुपेश शेंडे इस वक्त स्ट्राइक में। अब गेंदें बचेगी 6 और 11 रनों की जरूरत है। दूर वाली छोर से नए गेंदबाज के साथ चलेंगे, जयेंद्र भोईर, जयंता भोईर। मुकाबले को मैं कहूंगा ये जरूरत थी क्या, और यहां से हर चैलेंजर टीम के लिए बहुत ही खुशखबरी रहेगी। क्या हुआ भाई, हर चैलेंजर टीम के लिए तो खुशी के आंसू यहां पे निकल रहे हैं, क्योंकि एक अकेला खिलाड़ी मुकाबले को टर्न कर रहा था, उस कांटे को निकाल दिया गेंदबाज ने। रनआउट के रूप में बहुत पछतावा हो गया होगा आमिर भोईर को, ये मैंने क्या किया। रुपेश शेंडे भी काफी नाराज हुए थे जब आमिर भोईर आउट हुए थे। अब गेंदें बचेगी 5 और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल, वरुण भोईर। वरुण भोईर यहां से देखिएगा क्या जबरदस्त कारनामा कर पाते हैं या नहीं कर पाते हैं। 5 अंतिम गेंदें बची और जीतने के लिए हर एक छक्के के लिए विष्णु भोईर साहब की तरफ से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। 2 छक्के लगातार लगाते हैं तो 5000 रुपए का इनाम। देखिएगा, खोद कर निकाला इस गेंद को। 1 रन बनेगी, दूसरी की मांग की है, दूसरी, और यहां पे देखिएगा रनआउट का खतरा हो सकता है, और यहां से दूसरा विकेट डाउन। लगातार 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 विकेट यहां से जाती हुई नजर आ रही है। मराठीमध्ये म्हणतात ना, होत्याचं नव्हतं झालंय, राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही, ज्याचं नाव आहे क्रिकेट। या क्रिकेटमध्ये
एकावर 4 बॉल आणि आता 10 धावांची गरज आहे. सगळा खेमा शांत झालाय. 4 बॉल 10 धावांची गरज. रुपेश शेंडे आहे स्ट्राईकला. बॉल इथून मात्र पहा विष्णू भोईर साहेब यांनी पारितोषिक लावलंय. अगर जर बॉल डॉट झाला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. कृष्णाने 100 रुपये पारितोषिक लावलंय. आता मला जरा यावेळेला उडवला बॉल, उंच उडवला, क्षेत्ररक्षक झेल खाली येणार. यस इट इज टेकन. रुपेश शेंडे इज गॉन. का लगाते हैं तो 100 रुपए का इनाम दिया जाएगा. टीम की टोटल रन संख्या अगर देखी जाए तो रन संख्या बन चुकी है 42. अब गेंदें बची है 3 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत. 3 गेंदें हैं, 9 रनों की जरूरत है. हर एक छक्के के लिए 500 रुपए सागर भाई की तरफ से. नाराज हुए थे बल्लेबाज और कामयाब भरी गेंदबाजी यहां पे देखिएगा. जयंता भोईर गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. जयंता भोईर कमाल की ठसन हुई है इस मुकाबले में. कमाल की वापसी की है गेंदबाज ने. जब तक अमीर भोईर थे तब तक ठीक ठाक चल रहा था सही स्पोर्ट का, लेकिन जैसे अमीर भोईर चले गए ये देखिएगा 1-1 रन के लिए स्ट्रगल करना पड़ रहा है. दूसरी की मांग की है और यहां से शायद दूसरी रन पूरी. तीसरी की मांग की जा रही है और शायद ये 3 रन पूरे. 3 रन पूरे हैं. अब जीत के लिए 2 गेंदे और 6 रनों की जरूरत है. भाई मुकाबला कुछ भी हो सकता है. गलती से भी अगर छक्का लग गया तो इस मुकाबले से हाथ धोना पड़ेगा हर चैलेंजर टीम. क्या लाजवाब फर्स्ट सेमीफाइनल. डेरवली प्रीमियर लीग जिस तरह से होनी चाहिए, डेरवली प्रीमियर लीग का धमाका जिस तरह से होना चाहिए, वो धमाका, वो बॉम्ब ब्लास्ट यहां पे होता हुआ नजर आ रहा है. इतना टाइट वातावरण है इस मुकाबले में, ऐसे लग रहा है कि तालिबान में खड़ा हूं. बिल्कुल हवा टाइट एकदम. मुकाबले ने रोंगटे खड़े कर दिया है. अंतिम गेंदें बची है 2 और जीतने के लिए 6 रनों की जरूरत. 6 रन रिक्वायर्ड आफ्टर 2 बॉल्स. देखिएगा 2 बल्लेबाज आयुष पासी, उनको 500 रुपए का इनाम सागर की तरफ से. और नए बल्लेबाज मैदान के अंदर गए हैं आयुष. 500 रुपए का इनाम है. स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज आयुष पासे. 2 गेंदे 6 रन. क्या वापिस आ पाएगी सही स्पोर्ट डेरवली टीम? ये देखिएगा 1 रन तो आसानी के साथ यहां पे मिली है. दूसरी की मांग की जा रही है. रनआउट का खतरा हो सकता है और यहां से विकेट ना 2 रन. ये देखिएगा अब अंतिम 1 गेंद और जीतने के लिए 4 रनों की जरूरत. तालियां होनी चाहिए अंतिम गेंद के ऊपर. क्या जबरदस्त मुकाबला, हाई वोल्टेज मुकाबला, हाई वोल्टेज ड्रामा. लास्ट गेंद 4 रनों की जरूरत. अब सभी खिलाड़ी खड़े हो चुके हैं क्योंकि अब जो बैठे थे उनको चैन नहीं पड़ रहा है. अंतिम गेंद को देखना है उन्हें. 4 रन ओवर द विकेट के साथ. फुल टॉस गेंद हवा में खेल दी. हर चैलेंजर टीम यहां से क्वालिफाई हो चुकी है और इस मुकाबले को जीता है यहां पे टीम. यहां से हर चैलेंजर टीम ने, डेरवली टीम ने, और यहां से सही स्पोर्ट डेरवली टीम इस प्रतियोगिता के बाहर.